नमस्कार प्रिय लाडक्या मित्रांनो, माझं नाव भावना आहे. आज तुम्हाला माझी आणि दुसरं तिसरं कोणाची नाही तर माझ्या नवऱ्याचीच कथा सांगणार आहे. म्हणजे माझे हे बाहेरगावी कामाला असतात. पुण्यासारख्या ठिकाणी आम्ही खेडेगावाचं आहे, मात्र ते तिकडे एकटेच राहतात. अगदी 3-4 महिन्यातून कधीतरी घराकडे येत असतात आणि आलं की मात्र त्यांना एवढी काही सुट्टी भेटत नाही. 2-3 दिवसाच्या अगदी सुट्टीने येतात आणि आलं की ते मला खूप प्रेम करतात. त्या दिवशी पण असं झालं. त्यांच्या बारक्या भावाच्या लग्नात जमवायचं होतं आणि साखरपुडा असल्यामुळे ते 2 दिवस सुट्टी घेऊन आले होते. मात्र आले की घरामध्ये पाहुणे होते आणि खूप दिवस झाला आम्ही काही केलं नव्हतं. त्यांची पण खूप इच्छा होती आणि माझं पण खूपच मन झालं होतं. मग त्यावेळेस ते मला म्हटले, चल आपण जाऊ शेतामध्ये. मी म्हटलं, अहो घरी सगळे पाहुणे आहेत आणि तिकडे कशाला. त्यावेळेस ते म्हटले, चल मळ्यामध्ये जाऊ आणि तिकडेच मी तुला बघ कसा आनंद देतो. आणि तिकडे मला घेऊन गेले आणि काय काय केलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि आपल्या चॅनलला अजून लाईक सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आत्ता लगेच करा. तर चला मग कथेला सुरुवात करू. मित्रांनो, माझं नाव भावना आहे. मी दिसायला खूपच देखणी आणि खूपच सुंदर होते. ह्यांना मात्र मला पहिल्यांदा पाहिलं आणि त्यावेळेस त्यांनी हट्टच केला, लग्न करेन तर हिच्याशीच करेन. आणि आमचं लग्न वगैरे झालं. मात्र अगदी 1-2 महिने झाले लग्नाला. ह्यांना कामावरती बोलवलं होतं. ते मात्र शहराकडे राहायचे आणि सगळ्या फॅमिलीला घेऊन राहायचं. शहरामध्ये काही परवडत नव्हतं. त्यांना एवढा काही पगार पण नसायचा. गावाकडे काम ना धंदा होता आणि त्यामुळे गाव सोडणं तर भागच होतं. ह्यांना एक बारका भाव होता. लग्नाला आता चांगले 2-3 वर्ष झालं होतं. त्यांच्या बारक्या भावाचं पण लग्न जमलं होतं आणि ते मात्र तिकडे राहायचे. आम्ही रोज फोनवरती बोलायचो. मात्र रोज फोनवर बोललो की खूपच इच्छा व्हायची. असं वाटायचं की ते माझ्या जवळ असते तर रातभर मला किती प्रेम केलं असतं. मला पण त्यांच्याशिवाय राहणं खूपच मुश्किल होतं. ते तिकडे राहत असल्यामुळे कधी काळी ते सणावारेला किंवा काही महत्त्वाचं काम निघालं तरच येत असायचे. नेहमी ते जर महिन्याला पगार झाला की पैसे वगैरे पाठवायचे आणि त्याच्यावरच घर वगैरे चालत असायचं. आमचे बारके दीर आणि त्यांचं लग्न पण जमलं होतं. त्यांचा साखरपुडा होता पुढच्या आठवड्यात. मी त्यांना म्हटलेलं की तुम्ही साखरपुड्याला या. ते आलं की म्हणायचे की मग आलं की मी सोडणार नाही, रातभर तुझ्याला खूपच प्रेम करणार. तसं म्हणायला गेलं तर आमचं घर पण एवढं काही मोठं नाही आणि 2 खोल्या आणि पुढे हॉल आहे आणि त्यामुळे घरात कोणी पाहुणे वगैरे आले तर जागा वगैरे पुरायची नाही आणि संध्याकाळी सगळे आम्ही होतो. पहिल्या दिवशी आले ते खूपच आनंदी झाले. मात्र पाऊस होता आणि सगळे घरामध्ये वगैरे झोपले असल्यामुळे त्यांना काही प्रेम करायला संधीच भेटले नाही. ते खूपच नाराज झाले आणि म्हटले, काय गं, आता तर 1 दिवस राहिलाय. घरातला कार्यक्रम होता त्या दिवशी आणि सगळं संध्याकाळीच होणार होतं. दिवसभर आम्ही रिकामं होतो. त्यावेळेस ते म्हटले की मला तर दम निघत नाही. कोणी ना कोणी रूममध्ये यायचं आणि मग काय आम्हाला अडथळा निर्माण व्हायचा. त्यांनी येताना घरामध्ये सगळं प्रत्येकाला पाहिजे ते सगळ्या वस्तू वगैरे आणल्या होत्या. खरेदी वगैरे आम्ही आधीच केलं होतं आणि सगळीकडे तयारी चालली होती. त्यावेळेस त्यांनी मला जवळ घेतलं आणि ते चालू झाले आणि तोपर्यंत दरवाजा वाजला. कोणीतरी घरात येत आहे हे त्यांना समजलं आणि ते पण मग बाहेर निघून गेले आणि त्यांचा पडलेला चेहरा पाहून मलाच खूप वाईट वाटायला लागलं. एकतर ते किती महिन्यातून आले आहेत आणि त्याच्यातच आम्हा दोघांना प्रेम पण करायला भेटत नाही. त्यावेळेस त्यांना आयडिया सुचली आणि ते म्हटले, चल जाऊया तिकडे आपल्या वावरामध्ये. मी म्हटलं, तिकडे कशाला हो, शेतात तर काय पेरलं नाही आणि कशाला. घरातले म्हणतील इकडे काम वगैरे सोडलं आणि गेले आपल्या नवऱ्याला घेऊन फिरायला. त्यावेळेस ते म्हटले की मी सांगतो काय सांगायचं ते त्यांना, तू नको काळजी करू. मी म्हटलं, हो सासू बाई ओरडतील आणि नंदा वगैरे सगळ्या जावा माझ्या आल्या आहेत आणि त्यांना सोडून जर मी एकटीच तुमच्याबरोबर गेले तर किती त्यांना वेगळं वाटेल आणि त्या मलाच ओरडतील आणि मलाच नावं ठेवतील.
त्यावेळेस मात्र त्यांना म्हणणं पटलेलं. ते म्हटले की जरा आलो, खूप दिवस झालं नाही, वावरामध्ये गेलो तर शेताकडून बघून येतो. घरातले पण म्हटले हो जा, पण लवकर ये. तर मी, भावना आणि जातो दोघंच. घरातले म्हटले अरे तिला कशाला, एवढं घरामध्ये पसारा पडलाय, काम पडले. त्यावेळेस ते म्हटले अगं लगेच येतो मी, अगदी काही वेळात. तर मग म्हटले की बरं ठीक आहे. मग काय, मी त्यांच्या गाडीवर बसून वावरामध्ये आले. गावापासून एका बाजूला आमचं शेत होतं, अगदी 4-5 एकराचं. ऐन दुपारी तिकडे कोणी येत नसायचं, त्यामुळे काय निवांत आम्ही दोघंच होतो शेतामध्ये. तसं आमची झोपडी वगैरे नव्हती आणि खुलं आसमंत वर होतं आणि त्यामुळेच एका बाजूला खूपच गर्द झाडी होती आणि वावरामध्ये काही पेरलं नसल्यामुळे सगळं रान रिकामं होतं. आणि त्या रिकाम्या रानात ते मला बाजूच्या त्या मळ्यामध्ये घेऊन गेले आणि तिथे जवळ मला घेतलं आणि ते म्हटले की आता उद्या तर मी निघून जाईल, परत पुन्हा भेट होणार आहे आपली की नाही माहीत नाही, खूप लवकर. नंतर दिवाळी आली आहे आणि दिवाळीमध्ये तर तुला माहीत आहे की एवढ्या काही सुट्ट्या भेटत नाहीत. त्याच्यात कोणी आलं तर एवढं मला प्रेम करायला भेटणार नाही, म्हणून मी इकडे घेऊन आलो. मी म्हटलं तुम्ही तर खूपच हुशार लागला हो. त्यावेळेस ते म्हटले हो की आता तर ही वेळ आहे, मला ही वेळ घालवायची नाही. मग काय त्यांनी मला घेतलं जवळ आणि तिथे जवळ घेतलं. मी मात्र लाजले होते. म्हटलं की बाय गं, मी असं कधीच असं ह्या उघड्यावर असं प्रेम केलं नाही. त्यावेळेस ते मला म्हटले अगं इथे तर खरी प्रेम करण्याची मजा आहे आणि इथे तर खरं खूप आनंद आहे. तुला आजपर्यंत जे भेटलंच नसेल ते मी आज तुला दाखवणार आहे. हळूहळू आम्ही दोघे चालू झालो. त्यांनी माझी साडी आणि मी त्यांचा ड्रेस कधीच बाजूला फेकला होता. ते मला पाहत होते, खूप दिवसातून निहाळत होते. काय माझी राणी दिसते असं वाटतं, नुसतं तुला पाहतच बसावं गं. मी म्हटलं हो का, तुम्ही तर काय कमालीचे देखणे दिसता, अजून काही पैलवान असल्यासारखं स्वतःला ठेवलं आहे तुम्ही. ते म्हटले हो, रोज व्यायाम करतो आणि जिममध्ये घाम गाळतो, त्यामुळे असं मी दिसणारच. आज तुझ्यावरच घाम गाळून तुला आनंद देणार आहे. मी म्हटलं हो का, तुम्ही तर खूपच चालू आहात हो, असं म्हणून दिला बसून. आणि ते मला पाहत होते आणि निहाळत होते. खूपच आज त्यांना माझ्यावर प्रेम आलं होतं. त्यांनी दिलं बसून आणि देऊ लागले ना मला ते दणके. वेगवेगळ्या प्रकारे ते मला जसे सुख देत होते तसे मला अजूनच जास्त आनंद मिळत होता. ते शेतामध्ये आम्ही नवरा बायको होतो, त्यामुळे कोणी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न जरी केला तरी आता आम्ही थांबणार नव्हतो. आम्ही चांगलंच एकामेकामध्ये गुंतलो होतो आणि प्रेम करू लागलो होतो. ते वेगवेगळ्या प्रकारे चांगलेच मला सुख देत होते. मी मात्र जोरजोरात ओरडत होते, बाई गं दमानी. त्यावेळेस ते म्हटले की आता दम नाही धरवत ना मला, तुझ्या प्रेमात चांगला वेडा झालं. इतक्या दिवस मला रोज तुझी आठवणीची आणि रात्रभर झोपसुद्धा लागायची नाही. लग्न झाल्यावर सुरुवातीला काही दिवस कसे गेले होते की तू माझ्याजवळ होती, ते दिवस पुन्हा जवळ यावे असं वाटत होते. मात्र काम करणं पण खूपच गरजेचं होतं. त्यावेळेस मी म्हटलं की मला तर वाटतं कायम तुम्हाला इथेच ठेवून घ्यावं, म्हणजे रोज रात्री तुम्ही मला वेगवेगळ्या प्रकारे सुख देचाल. ते म्हटले हो ते तर आहेच. त्या दिवशी आम्ही दुपारी गेलो, मात्र संध्याकाळीच माघारी आलो 4-5 वाजता. त्यावेळेस त्यांनी मला 3-4 वेळेस खूपच सुख दिलं होतं आणि खूप महिन्याचं समाधान आज मला लागलं होतं. तर कसं वाटलं तुम्हाला माझ्या नवऱ्याची आणि माझी ही कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.